श्रीरामनवमीच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील बोर्डा सरखा गावात भक्तिरसात बुडालेली पारंपरिकतेची साक्ष देणारी आणि उत्साहानं ओसंडून वाहणारी भव्य पदयात्रा काढण्यात आली। या निमित्तानं गावामध्ये श्रीमद भागवत कथेचा भव्य सप्ताह पार पडून त्याचा समारोपही मोठ्या भक्तिभावानं करण्यात आलाय। दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत बोर्डा येथे श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता। यंदाचा कार्यक्रम दिनांक 30 मार्च ते 6 एप्रिल 2025 दरम्यान हरिभक्त परायण श्री नारायण महाराज शेंडे यांच्या सुश्राव्य वाणीनं पार पडले। कथा दरम्यान परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिमय वातावरणामध्ये रंगून गेले होते। समारोपाच्या दिवशी म्हणजे श्रीरामनवमीच्या शुभ मुहूर्तावर संपूर्ण गावानं एकत्र येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयंतीचा भव्य उत्साह साजरा केला। या दिवशी गावातून भव्य पदयात्रा व मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत प्रभू राम, माता सीता व लक्ष्मण यांची जिवंत झाकी साकारण्यात आली होती, जी विशेष आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली आहे। डीजेच्या तालावर तरुणांनी जय श्रीरामच्या घोषात उड्या मारत नाच केला। रामभक्तीनं भारवलेल्या वातावरणामध्ये ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण गाव हरवून गेलं होतं। गावातील महिला, वयोवृद्ध तसेच लहान मुलांनाही या पदयात्रेत सहभाग झाले होते। महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।